वारजे येथील श्री गुरुदेव दत्त सेवा ट्रस्टच्या वाल्हेकर दत्त मंदिरात पिठापूर येथील प्रासादिक पादुकांची पूजा, पालखी, अभिषेक, होमहवन, सिद्धयोग साधनेचा पूर्वाभ्यास भाविकांकडून नुकताच करून घेण्यात आला। या 3 दिवसीय श्रीपाद श्रीवल्लभ चरित्राचे 55 भाविकांनी पारायण केले। यावेळी पावसा गणपती ट्रस्टचे अध्यक्ष अरुण दांगट, सामाजिक कार्यकर्ते केदार रामभाऊ बराटे, दयानंद पाटील यांच्या हस्ते पादुकांचा अभिषेक करण्यात आला। यावेळी पादुकांची पालखी मिरवणूक देखील काढण्यात आली होती। ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष संजय वाल्हेकर यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं। पिठापूर येथील पादुका प्रथमच वारजेमध्ये आल्यामुळे वारजेकरांमध्ये यामुळे आनंदाचे वातावरण पसरलेले आहे आणि पुढच्या वेळी देखील या पादुका वारजामध्ये याव्यात आणि आम्हाला दर्शनाचा लाभ व्हावा अशा अपेक्षा भाविकांमधून व्यक्त केल्या जात आहेत। या व्हिडिओचे सहप्रायोजक आहेत साई समर्थ डेव्हलपर्स, खात्रीशीर बांधकाम, विश्वसनीय व्यवहार। जय गणेश डेव्हलपर्स, बांधकाम क्षेत्रातील एक तरुण नाव। अंजनी लॉन्स मंगल कार्यालय, कोंडवे धावडे, पुणे। पार्किंग, जेवणाचा स्वतंत्र हॉल आणि वधूवरांच्या सुसज्ज खोल्यांसह बजेटमध्ये असलेले एकमेव खात्रीशीर मंगल कार्यालय। श्री गुरुदेव दत्त सेवा ट्रस्टच्या वतीने आपल्या पिठापूरच्या पादुका आल्या होत्या। त्या पादुका म्हणजे त्या प्रसाद पादुका होत्या। त्या आल्यानंतर त्यांचं आमच्या मंदिरामध्ये आगमन झाल्यानंतर त्यांचं रुद्राभिषेक, होम हवन, पालखी सोहळा, रोजची पूजा, त्यानंतर 3 दिवसीय श्रीपाद श्रीवल्लभ पारायण या ठिकाणी आयोजित केलं होतं। याच्यामध्ये जवळजवळ 50 ते 55 लोकांनी या ठिकाणी भाग घेतला। पारायण चांगल्या उत्स्फूर्तपणे त्याला साथ मिळाली लोकांची, नागरिकांची आणि भाविक पण त्या ठिकाणी खूप प्रमाणात उपस्थित होते आणि हा उत्तम प्रकारे काम जे आपलं जे पारायण आहे ते या ठिकाणी पार पडलेलं आहे। हे करत असताना समाजातील सर्व लोकांना ध्यान धारण्याची खूप गरज आहे, जेणेकरून प्रत्येकाला आपापल्या जीवनाचा उद्धार करून घ्यायचा किंवा आपल्या समाजातील किंवा आपल्या घरातील सर्व लोकांसाठी सुद्धा स्वतःसाठी सुद्धा आपल्याला खऱ्या अर्थाने अध्यात्माची का गरज आहे याचं विवेचन त्या ठिकाणी करण्यात आलं। मग परमपूज्य श्री नारायण काका ढेकणे महाराज यांचा जो पूर्वाभ्यास त्यांनी आम्हाला दिला, त्यांची मला दीक्षा झाली, त्या दीक्षेचा त्यापैकी ती साधना जी होती ती साधना आम्ही सर्व नागरिकांना त्या ठिकाणी दिली। साधना देत असताना प्रत्येकाला त्याचा अनुभव चांगल्या प्रकारे आला आणि सर्वांनी नमूद केलं की आम्ही ही साधना रोजच्या रोज पूर्वाभ्यास आम्ही हा करू। त्याबद्दल त्यांनी असं दिलं, त्याबद्दल आम्ही त्यांचा आभार मानतो।